वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. हळदीचा धिंगाणा तर तुम्ही बघितलाच. आज लग्नाचा दिवस आहे आणि याच्या डोक्यावर म्हणजे नवरदेवाच्या डोक्यावर नवरीची साडी आहे, तीच घेऊन नवरदेवाला बाहेर काढलं जातं, असं काहीतरी रिच्युअल आहे. आणि नंतर नवरदेवाला घराबाहेर काढल्यानंतर आम्ही खूप टाईमपास केला, थोडासा फोटोशूट केलं, 2-3 रील बनवल्या. सगळ्या बहिणींनी पैठणी नेसलेल्या होत्या. मग आईलाही इथे जरा फोटोशूटमध्ये आम्ही इन्व्हॉल्व करून घेतलं. आईने असे छान छान पोज दिल्या आणि नंतर फायनली आम्ही सगळ्यांनी याचं पैठणी नेसून फोटोशूट केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही दिसत होतो. वऱ्हाड निघालेलं आहे नवरीला आणण्यासाठी. नवरीच्या गावी आम्ही निघालेलो आहोत. रेडी होऊन आम्ही निघालोय सोपू मामाच्या लग्नाला. बघूया काय काय होतंय. खूप धावपळ, झोप नाही, काय नाही, डोकं खूप जास्त, पण तरी एक वेगळीच एनर्जी आहे. उसना अवसान घेऊन लग्नाला चाललेलो आहोत. खूप थकलेलो आहोत. प्रवास शूट आणि आता लग्न. सो जाऊया लग्नाला. हे जे आहे त्याला भेट घेणं असं म्हणतात बंजारामध्ये. जेव्हा वऱ्हाडी मंडळी मुलीच्या घरी येतात तेव्हा समधी एकमेकांची गळा भेट घेतात आणि आमंत्रण देतात की या पाहुण्यांचं स्वागत करतात. तर या पद्धतीला, या रिच्युअलला भेट घेणं असं म्हणतात. आणि ते इंटरेस्टिंग असतं खूप जास्त, कारण एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं हे सगळं इथे घडत असतं. ते सगळं शूट करता नाही आलं मला. आणि इथे सगळेजण आता छान रेडी होत आहेत लग्नासाठी, फेटे बांधतायत. इथे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू आहे, म्हणजे साक्षगंधाचा. आमच्याकडे जनरली लग्नाच्या दिवशीच साखरपुडा पार पाडला जातो. आणि हा माझा छोटा भाऊ आहे. दिरालाच हे सगळं कार्य करावं लागतं. म्हणजे नवरीला जे दागिने देतात, साडी देतात लग्नाची, ते इथेच दिल्या जाते. आणि मग नंतर नवरी रेडी होऊन लग्न मंडपात येते. असा हा सगळा कार्यक्रम असतो. ते इथे आता सध्या सुरू आहे. स्टेज सजलेला आहे आणि नवरी पण तिकडे नटते आहे, सजते आहे. सायमल्टेनियसली नवरदेव पण पारावर गेलेला आहे. गावाच्या कुशीत एक मंदिर असतं, तिथे पारावर नवरदेवाला नेल्या जातं, दर्शन घेतल्या जातं आणि तिथूनच रेडी करून इथे आणल्या जातं स्टेजवर. आणि मध्ये तर मग काय, नवरदेव आमचा घोड्यावर बसलेला आहे. डीजेवर त्याची मित्रमंडळी नाचतायत, आम्ही पण नाचतोय. खूप धिंगाणा केलाय आम्ही, खूप नाचलोय. काल हळदीलाही नाचलोय आणि आज डीजेतही मनसोक्त नाचतोय. आणि ड्रोनच्या साहाय्याने हे इतकं सुंदर दिसतंय ना, लाइटिंग. मला तर फार आवडलंय. व्हिडिओत आय होप तुम्हालाही हे आवडत असेल. तासभर नाचून झाल्यावर नवरदेव वेशीवर पोहोचलेला आहे. आणि वेशीवर इथे नवरीकडच्या ज्या बहिणी असतात त्याला अडवून धरतात. त्याला साडी लावणं असं म्हणतात बंजारांमध्ये. सो इथे साडी धरून सगळ्या त्या नवरीच्या बहिणी उभ्या आहेत साल्या. त्याला साडी लावणं, साडी धरणं असं म्हणतात बंजारांमध्ये.
चलो भाई चल 1000 ओवाळून टाक माझ्या भावावर. चला 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 ए बेटा चला. खेचाखिचीची गाणी झाल्यानंतर, चिडवा चिडवी झाल्यानंतर शेवटी नवरदेवाने मांडवाला हात लावायचा असतो, टिपायचं असतं मांडव. तर हे इथे नवरदेवाने तो मांडव टिपलेला आहे. इकडे बघ ना. मी इकडे बघ ना. मी इकडे बघ ना. ओके. आम्ही बहिणी जरी मोठ्या असलो तरी भावांमध्ये हा मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचं लग्न होतं आणि आम्ही ही डान्स केला, छोटे छोटे भाईयो के बडे भैया. फनी वाटलं, पण आम्ही खूप मज्जा केली, खूप मजा आली आम्हाला. आणि आम्ही तिथे डान्स करून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि इथे आम्ही नाचतोय, मनसोक्त नाचतोय. सावधान सदा मंगलमुदुरे शंभोतो सावधान. फटक्याला ताराबलं चंद्रबलंदेव विद्याबलंदेव लक्ष्मीपदे सावधान. वराडे सावचित्त सावधान वाजते. तुझा पैजामा सुटण्याचा तो जर पैजामा घेऊन घेऊन तो कागद जो सर्व मेरे समजा कृपा करायचा आहे. समोर नाही म्हणते नाही. बरं ठीक आहे. डाल दे भाई, डाल दे. लेट मत कर अभी, बस हो गया. चल 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 चल. वाह वाह वाह. फायदा वाटत.
मिनिट राहिले महाराज 2 मिनिटं Isu ikon ini yang kagak seni, ikon kira hawa kadri bad di garis. Apa lagi ₹1000 नी दी 1000 को 50,000